आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट पसरलंय. अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. असं असूनही अहमदनगरमधील हिवरे बाजार या गावात मात्र पाणी मुबलक प्रमाणात आहे. हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी गावात माथा ते पायथा जलसंधारणाची कामं केली, बंद कूपनलिका दुरुस्त केल्या, कमी पाण्यावर येणारी पिकं आणि पाण्याचं नियोजन केलं. दुष्काळावर मात करत पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला. जलसंधारणाचं काम आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने केलंच. 10 लाख झाडं आम्ही लावलेली आहेत आणि बांधावरचं बिगर परवानगीशिवाय तोडायचं नाही हे आमचं नियोजन आहे. चराईबंदी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात चाराही आला आणि यातून दूध व्यवसाय वाढला. हे करत असतानाच पाण्याचा ताळेबंद सुद्धा आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून मांडला. 95 सालापासून किती पाऊस पडल्यावर किती पाणी मिळतं तेवढ्या दिवसाचं पीक घ्यायचं हे आमचं नियोजन आहे. गावामध्ये केळी, ऊस अशा जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना फाटा देत कांदा, कापूस, बाजरी यासह शेवंती आणि भाजीपाला अशा कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्य दिलं. ठिबक सिंचनाचा अवलंब केला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली. यामुळे आजही गावात विहिरीत मुबलक पाणी आहे. गावात पूर्वी पाणी टंचाई असल्यानं गावातून गेलेले ग्रामस्थही पुन्हा गावात येऊन आता शेती करतायत. इथं पाण्याच्या काही सुविधा नव्हत्या आणि त्याच्यामुळे आमची आर्थिक स्थिती बेकार झाली ती. आणि हे असताना आम्ही इथून पलायन केलं, आम्ही गाव सोडून गेलो. आम्हाला पण आमच्या मनात वाटलं आमच्या शेतावर एक विहीर घेऊ, विहिरीला पाणी लागेल असं वाटलं आम्हाला. आणि आम्ही ते विहिरीचं काम केल्यानंतर आम्हाला पण भरपूर पाणी शेतामध्ये उपलब्ध झालं. दुष्काळात येणारी पाण्याची समस्या पाहता येणाऱ्या काळात पाण्याचं पूर्वनियोजन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पर्यायही आपल्या सगळ्यांसमोर आहे. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.